रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. जळगाव तालुक्यातील जानवे येथील वडिलांना दूध व्यवसायात मदत करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीचं काल सोमवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. ही घटना अंमळनेर धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्याच्या जवळ घडली आहे. भाग्यश्री दीपक पाटील असं सदर तरुणीचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 1.5 महिन्यापूर्वीच मोटारसायकलवरून घसरून दीपक पाटील यांचा अपघात झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मोटारसायकल चालवू नये असा सल्ला दिला होता. त्यामुळे दीपक पाटील यांची मुलगी भाग्यश्री ही त्यांना दूध व्यवसायासाठी मदत करत होती. नेहमीप्रमाणे भाग्यश्री सोमवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक MH19EB 6027 वर दुधाचे कॅन घेऊन अंमळनेर इथं येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनानं कट मारल्यानं मोटारसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात मोटारसायकलवरून खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता. भूषण पाटील यांनी जानवे गावात माहिती कळवल्यावर गावातील लोकांनी तिला उचलून दवाखान्यात नेलं. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. भाग्यश्री पाटील ही तरुणी एकीकडे शिक्षण पूर्ण करत असताना दुसरीकडे आपल्या वडिलांना दुग्ध व्यवसायात हातभार लावत होती. मोटारसायकलला दुधाचं कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेर हा तिचा नित्यक्रम झाला होता. सुरुवातीला वडिलांसोबत संकलन केलेल्या दुधाचं ती वाटप करत असत. त्यानंतर हळूहळू भाग्यश्रीनं धाडस करत मोटारसायकलवर दूध घेऊन जाणं सुरू केलं. त्यामुळे तिचा वडिलांना तिची चांगलीच मदत होत होती आणि शिवाय तिच्या मदतीमुळे दूध व्यवसायात भरभराट देखील झाली होती. मात्र आता तिचा अपघाती मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.